आज सकाळी खूप लवकर उठलो होतो कारण आमचा प्लॅन होता गणपतीपुळ्याला जायचा. मग उठली आणि ड्रायफ्रुट्स खाल्ले. पहिलं बाहेर गेली आणि बघितलं बाहेरचा वेदर एक नंबर झाला होता. म्हणजे ते बोलतात ना कोकणातला वेदर एक नंबर असतो सकाळचा, तर खरंच मी आज एक्सपिरियन्स केला तो. सकाळची गुलाबी थंडी एक नंबर वाटत होती. मग गाडीत पेट्रोल भरलं कारण गणपतीपुळे आमच्या घराच्या इथून 1 तासाच्या अंतरावरती आहे. मग दादाला घेतला आणि मग आम्ही निघालो गणपतीपुळ्याला. मस्त आरेवाऱ्याच्या रस्त्यावरती व्ह्यू एन्जॉय करत आम्ही पोहोचलो गणपतीपुळ्याला. सकाळी जायचा एक मेन फायदा असा असतो की जास्त गर्दी लागत नाही आणि मेन म्हणजे आम्हाला अभिषेक करायचा होता आणि तो सकाळीच होतो. मग मस्त तिथे फोटोज वगैरे काढले आणि मग आम्ही नाश्ता करायला गेलो. हा कोकणातला आरेवारे रोड म्हणजे एक नंबर व्ह्यू आहे कोकणामधला. आणि या कोकणातल्या आरेवारे रोडवरती आम्ही एवढ्यांदा व्हिजिट केलं ना, म्हणजे कोकणात आलो की आम्ही या रोडवरती नक्कीच येतो. मग आम्ही अजून एक मंदिरमध्ये आलो. तिकडच्या एका गुरुजींनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की जाता जाता या मंदिरात नक्की व्हिजिट करून जावा. मग तिथून आम्ही घरी आलो. मग घरी आल्यावर मी थोडं ऑफिसचं काम केलं आणि मग नंतर आम्ही गेलो जेवायला. जेवण करून घरी आली, मग आराम केला आणि मग नंतर इव्हिनिंग मस्त आमच्या अंगणात थोडंसं वॉक केलं. मग झाडांना थोडं पाणी टाकलं आणि संध्याकाळी मी आणि मम्मी निघालो थिबा पॉइंट वरती. मग तिथे मस्त गप्पा मारत बसलो. मग तिथून जेवायला गेलो. मग घरी आलो आणि आजचा दिवस इथेच संपला.